इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. डोंबिवली येथील MIDC परिसरात असलेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत झालेल्या ब्लास्ट प्रकाराचा तपास उल्हासनगर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत या दुर्घटनेत 13 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 55 लोक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत शुक्रवारी नाशिक येथून मालती मेहता यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. तसेच मलया मेहता याला देखील ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती. दरम्यान आरोपी मलया मेहता हा उल्हासनगर गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पहिले तर माझी सहानुभूती आहे फॉर एव्हरीवन हू हॅज लॉस्ट देअर दादा मोबाईल खाली करे आणि जे इंजर्ड पण झाले. इट इज अ व्हेरी सॉरी इन्सिडेंट. ॲक्सिडेंट झालाय. मला पण फॅक्टरीलाच जात होता. जर जो 45 मिनिट्स पहिले गेला असता तो पण राहिला नसता. आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन द फॅक्ट्स कारण मॅटर सबज्युडाइज आहे. जे कोर्ट डिसाईड करणार दॅट विल बी इन बेस्ट इंटरेस्ट ऑफ एव्हरीवन. सन्माननीय कोर्टाने काय सांगितलं? मी एक पण वस्तूवर कमेंट करणार नाही. मी सांगितलं पण नाही काही. मी फॅक्टवर काही मी काही पण ऑन मेरिट फॅक्टवर डिस्कस करणार नाही कारण हा मॅटर सबज्युडाइज आहे. पण आय वॉन्ट टू गिव्ह माय कंडोलेन्सेस टू ऑल द फॅमिली. सन्माननीय कोर्टाने काय सांगितलं सर? साहेब 29 पर्यंत PC पडली. नाही साहेब मी काही कमेंट करू. आपलं नाव काय? ॲडव्होकेट सम्राट. ॲडव्होकेट आकाश बोईनवाड, माझा मित्र ॲडव्होकेट प्रियश सिंग यांच्या बाजूने आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन मूव्ह केलेलं. आज या केसमध्ये पोलिसांनी पहिल्या आरोपीला अटक केली. आरोपीला अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टामध्ये हजर करण्यात आल्याच्या नंतर पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. पोलिसांनी त्यांचा युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनाही त्यांचा युक्तिवाद केला. नंतर आम्ही इंटरव्हेनर म्हणून कोर्टामध्ये अपिअर झालो. आम्ही आमच्या बाजूने सुद्धा मेहरबान न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. आरोपींचे जे वकील बोलत होते की बाबा कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी म्हणून, पण आम्ही इंटरव्हेनर म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं मॅक्झिमम पोलीस कस्टडीची याच्यामध्ये गरज आहे. कारण ऑफेन्स जो आहे तो हिनियस आहे. याच्यामध्ये 6 ते 7 लोकांचा बळी गेला आहे आत्तापर्यंतची अशी माहिती आहे. तो बॉयलरचा स्फोट एवढ्या जोरात होता की त्याच्यामध्ये लोकांचा बळी जातोय. इतरचा जो आजूबाजूची जी विसिनिटी होती त्याच्यामध्ये काही घरांच्या दुकानांच्या वगैरे काही खिडक्या काचा फुटलेले अशा बातम्यांमध्ये कळते. याच्यामध्ये आम्ही मेहरबान कोर्टाला सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त पोलिसांना चौकशी करण्यासाठी वेळ देण्यात यावा. चौकशी करण्याचं कारण आहे की बाबा तिथे जो बॉयलर होता तिथे जाऊन पोलिसांना चौकशी वगैरे करायची. या गुन्ह्यामध्ये अजून कोणी त्याच्यामध्ये आरोपी आहेत का किंवा काय याच्यामध्ये कोणी निष्काळजीपणा केला आहे या गुन्ह्यामध्ये, या सगळ्या गोष्टींची चौकशी करायची. डिफेन्स साईडने सांगितलं की आम्ही परवानग्या घेतल्या आहेत म्हणून. कदाचित घेतल्याही असतील, मला माहीत नाही घेतल्या आहे का नाही त्यांनी परवानग्या. कदाचित घेतल्याही तरी असतील. परवानग्या घेतल्याच्या नंतर कंपनीमध्ये जे ॲक्च्युअल काम व्हायला पाहिजे होतं तसं काम झालं आहे का, हाही एक वादाचा मुद्दा आहे. जर एवढा स्फोट होते, त्यांचं म्हणणं होतं की 45-47 टेम्परेचर गेलेले सध्याच्या दिवसांमध्ये. मी पाठीमागच्या 2-3 दिवसांपासून टेम्परेचर ट्रॅक करतोय तर मला काय 39-40 पर्यंत टेम्परेचर दाखवतोय आमच्या कल्याणमधलं. 45-47 टेम्परेचर माझ्या माहितीनुसार तर मला तर नाही वाटत गेला असेल म्हणून, कारण मी 2-3 दिवसांपासून टेम्परेचर बघतोय 39 ते 40 दाखवते असं. ठीक आहे चालेल, जरी वेदरचं टेम्परेचर जास्त होतं आहे, पण त्यांचीवाली एक ड्युटी होती की आपल्या कंपनी आहे तिच्यामध्ये काही केमिकल्स वगैरे असतात, त्यांची जबाबदारी होती की त्यांनी सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे होतं. जे म्हणजे योग्य ते मेंटेनन्स होतं कंपनीमध्ये करणं, बॉयलरसाठी वगैरे इतर ज्या काही गोष्टी असतील त्या नक्की त्यांनी योग्य ती काळजी घेतलेली का कंपनी चालवताना. जर कदाचित जर काळजी घेतली नसेल किंवा काय, अजून तोही वादाचा मुद्दा आहे, काळजी घेतलेली किंवा नाही, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. जेव्हा याच्यामध्ये एकदम फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन होईल, इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी कळतील. साहेब आपलं नाव काय? ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. आम्ही इंटरव्हेन्शन मूव्ह केलेलं ॲडव्होकेट प्रियश सिंग नावाने. त्याच्यामध्ये आम्ही आर्ग्युमेंट केली. सांगितलं का याच्यामध्ये सोसायटीच्या अगेन्स्टमध्ये ऑफेन्स झाला आहे, सोसायटीला लॉस झाला आहे, याच्यामध्ये काही इनोसंट व्यक्ती जे आहे त्यांचावाला जीव गेला आहे याच्यामध्ये. म्हणून योग्य तो तपास होण्यासाठी पोलिसांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळण्याची आवश्यकता आहे. म्हणून पोलिसांनी 14 दिवसांची मागितलेली, पण मेहरबान न्यायालयाने 29 मेपर्यंत पोलीस कस्टडी ग्रांट केलेली. आता आरोपींना 29 मेला परत प्रोड्यूस करतील मेहरबान न्यायालयामध्ये.